प्रायश्चित्त काळातील ह्या तिसऱ्या रविवारी परमेश्वर माणसाला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत आहे. त्या प्रेमापोटीच परमेश्वराने पाहिलं की आपले इस्रायली लोक, आपली निवडलेली जनता दुर्दैवाने इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली आहे. त्यांचा आक्रोश परमेश्वराच्या कानी गेलेला आहे. त्यांचे क्लेश त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. त्यांना मुक्त करण्यासाठी तो आता खाली उतरतो, मोशेला भेटतो, मोशेला दर्शन देतो आणि मोशेवरती एक महत्त्वाचं मिशन कार्य सोपवतो. परमेश्वर त्याला सांगतो, जा माझ्या इस्रायली लोकांना मुक्त करण्यासाठी फारोला विनंती कर. आणि मग मोशेला वाटतं की मी कोण एवढा मोठा की मी फारोकडे जावं, फारोला सांगावं की माझ्या लोकांना मुक्त कर. परंतु परमेश्वर त्याला सांगत आहे, केवळ माझ्या लोकांवरील प्रेमाखातर मी तुला पाठवत आहे आणि जर वेळ प्रसंग आला तर त्या प्रेमाला माझ्या सामर्थ्याची देखील जोड असणार आहे. म्हणून केवळ तू एकटाच नाही तर तुझ्याबरोबर तुझा भाऊ अहरोन असणार आहे आणि त्याचबरोबर माझी काही महत्त्वाची महत्कृत्य असणार आहेत. त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस. निर्धास्तपणे मोशेच्या दरबारामध्ये प्रवेश कर आणि त्यांना सांग, माझ्या लोकांना जाऊ दे. हा संपूर्ण प्रसंग आपल्याला एक महत्त्वाचं सत्य शिकवत आहे की माणूस गुलामगिरीत असलेला परमेश्वराला कधीच आवडत नाही. माणसाने स्वातंत्र्याचा अनुभव घ्यावा, माणसाने सतत आनंदी राहावं, माणसाने परमेश्वराकडे वळावं. परमेश्वराठाई खरं जे स्वातंत्र्य आहे, खरा आनंद आहे, खरी शांती आहे, खरं एकमेकांवरील प्रेम आहे, त्याचा खरोखर आस्वाद घ्यावा अशी परमेश्वराची योजना आहे. दुर्दैवाने दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ह्याच लोकांना मोशेकरवी परमेश्वराने बाहेर काढलं, त्यांच्याबरोबर सिनाई पर्वतावरती करार केला, त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. पवित्र भूमीमध्ये तुम्ही जात आहात, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला माझ्या आज्ञा पाळायच्या आहेत. परंतु दुर्दैवाने हीच जनता परमेश्वराच्या विरुद्ध गेली. त्यांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली, त्यांनी बऱ्याच गोष्टींची मागणी केली. परमेश्वराने मात्र त्यांच्यावरील प्रेमाखातर, कळवळ्याखातर त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अन्न हवं होतं, मान्ना पुरवला. त्यांना मांस मटण हवं होतं, लावे पक्षी पुरवले. त्यांची तहान भागवण्यासाठी खडकामधून पाणी काढलं. हे सगळं तो परमेश्वर आपल्या लोकांवरील प्रेमाखातर करत राहिला. परंतु माणूस मात्र परमेश्वराच्या विरुद्धच जात राहिला. सोन्याचं वासरू काय, मोशेविरुद्ध कुरकुर काय, इजिप्तमधील जेवणाची आठवण करून देणं काय, अहरोनाविरुद्ध बंड पुकारणं काय, अशा प्रकारे ताठ मानेचे लोक आपण कसे आहोत तेच त्यांनी सिद्ध केलं. नाईलाजास्तव त्यातले बरेच जण त्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये मरण पावले. ह्याच्यामधून देखील आपल्याला एक धडा शिकायचा आहे की परमेश्वराच्या प्रेमाला मी कशा प्रकारे प्रतिसाद देतो. जर हा प्रतिसाद उचित वेळी योग्य नसला तर नाईलाजास्तव परमेश्वर देखील माणसाला शिक्षा करत असतो. ती शिक्षा परमेश्वराने केलेली असते असं नसून माणूस स्वतःवरतीच देवाचा क्रोध ओढवून घेत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादा विस्तव आहे, त्याच्यामध्ये हात घालू नकोस असे आई सांगत आहे आणि बाळ मात्र मुद्दामून त्या विस्तपामध्ये हात घालतं आणि मग पळून जातं. स्वतःहून जणू काही माणूस परमेश्वराचा क्रोध ओढवून घेत असतो असं आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये परमेश्वराच्या प्रेमाचं आणखी एक रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि ते रूप म्हणजे परमेश्वर माणसाला सातत्याने नवनवीन संधी देत असतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या लोकांना सांगत आहे की ज्या गालिलकरांवरती एवढा मोठा प्रसंग आला की त्यांचं रक्त पिलातानी यज्ञामध्ये मिसळलं, ते गालिलकर इतरांपेक्षा पापी होते असं आहे का? नाही. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमची पण गत तशीच होणार आहे. किंवा ज्या लोकांवर शिलो येथे बुरुज कोसळला आणि ते लोक ठार झाले, ते इतर लोकांपेक्षा
पापी होते असं आहे का? नाही. परंतु जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमची गत तशीच होणार आहे. हे सांगून झाल्यानंतर येशू एक महत्त्वाचा दाखला देतो की एका माणसाचं आपल्या मळ्यामध्ये अंजिराचं झाड होतं. ते झाड फळ देत नव्हतं. शेवटी तिथे काम करणारा माणूस आपल्या घरधण्याला सांगतो की ह्या ठिकाणी हे फळ देत नाही. घरधणी त्याला सांगत आहे, मग ते कापून टाक. परंतु माळी तिथे सांगत आहे की बघू एक वर्षभर, आणि जर त्याला फळ आलं नाही तर नक्कीच आपण ते तोडून टाकावे. म्हणजे परमेश्वर पुन्हा पुन्हा माणसाला अशी संधी देत असतो. आपण देखील ह्या वर्षी ही संधी घेतली पाहिजे. कधीकधी अशा प्रकारचं वक्तव्य आपल्याला ऐकू येतं की गेल्या वर्षी जे प्रायश्चित्त काळात आपल्याबरोबर होते ते ह्या वर्षी प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याबरोबर नाहीत, आणि आज जे आपल्याबरोबर प्रायश्चित्त काळात आहेत आपल्यासहित सर्वजण ते पुढच्या वर्षीच्या प्रायश्चित्त काळात असतील असं नाही. म्हणून ह्या वर्षीचा प्रायश्चित्त काळ ही परमेश्वराने प्रेमापोटी दिलेली देणगी आहे असं समजून माणसाने ठरवायचं आहे की अभी नहीं तो कभी नहीं. आत्ताच मला पश्चाताप करायचा आहे. आजच तारणाचा दिवस आहे. आत्ताच समय अनुकूल आहे. पश्चाताप करून मला परमेश्वराकडे वळायचं आहे. केवळ आणि केवळ त्याच्या अपार प्रेमाला माझा देखील प्रेमाचा प्रतिसाद देण्याच्या हेतूने. त्या प्रेमासाठी आपण पात्र ठरावेत आणि आपल्याला देखील परमेश्वरावरील प्रेमापोटी त्याच्या इच्छेनुसार जीवन जगता यावे. पश्चातापाच्या माध्यमातून नवजीवनाच्या भूमीमध्ये प्रवेश करता यावा अशी कृपा परमेश्वराकडे मागूया.